नमस्कार, गुड मॉर्निंग. आज सकाळी सकाळी आम्ही चाललो आहोत मूव्ही बघायला. आत्ता वाजले सकाळचे 8 आणि माझा हा सुजलेला चेहरा तुम्हाला दिसतच असेल. रात्री 3:30-4ला झोपलेलो आहोत. पण आपली हौस आहे आणि आता आम्ही निघालो आहोत मूव्हीला. सकाळी 8:30चा शो आहे. व्हिडिओ खूप दिवसांनंतर टाकते मी कारण फार बिझी होते मी आणि आता मी प्रयत्न करणार आहे की रेग्युलरली व्हिडिओ टाकावेत. सकाळी सकाळी आलो आहोत, भूक लागली आहे म्हणून काहीतरी घेऊन जातो आज जातानाच. इथली शांतता बघून तुम्हाला दिसत असेल कोणीही नाही आहे, फक्त आम्हीच आलो आहे हौशी-नवशी एवढ्या सकाळी सकाळी. आणि मस्तपैकी आपले पाय पसरवून घेतलेत, पॉपकॉर्नचा टब आणलेला आहे आणि आता एन्जॉय करणार आहोत धुरंधर. त्याची चर्चा तुम्ही माझ्या बाकीच्या व्हिडिओजमध्ये पण बघितली असेल. आणि वाट बघत होती रणवीर सिंगच्या लूकची किती वेळाची आणि झालं हे असं माझ्याकडनं. अर्धा टब राहिलेला खायचा आणि तो त्याची एंट्री आणि मला शूट करायचं म्हणून त्याला माझा धक्का लागला आणि हे पडलं. हे पडलं म्हणजे आता जे कालचं फेकायचं होतं तेच मी भरती आहे. तुम्हाला वाटेल खाण्याच्या ह्याच्यात भरते ते. पण मला असं वाटतं आपण केलेला कचरा आहे आणि एवढं कसं त्यांना लोकांना साफ करायला द्यावं, म्हणून मी आपलं मूव्ही सोडलं आणि हे भरत होते मी फटाफट फटाफट. वेदांत ओरडत होता पण ठीक आहे, चालतं. आम्ही दोघंही खूप इमोशनल होत होतो मूव्ही बघताना आणि खूप खूप इमोशन्स आहेत धुरंधरमध्ये. तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल नक्कीच. अशा प्रकारे मूव्ही संपत आला. आम्ही घरी आलो. आमची फेरी झाली. आता आमच्या छोट्या मॅडमची फेरी आहे. तिचं थोडंसं सामान घ्यायचं आहे म्हणून आम्ही निघालो आहे. आता DIYमध्ये आलो आहोत. तिच्या स्कूलचं सामान घेण्यासाठी दुपारी छान झोप काढली आम्ही आणि मग त्यानंतर बाहेर पडलो आहोत. वेदांतने सुट्टीच घेतली होती कारण पूर्ण दिवसच त्याचा गेला होता त्यामध्ये. स्कूलसाठी तिने आपापलं चूज केलं सगळं, पाऊच वगैरे हे ते सगळं. आणि मग कॅप घेतली आणि हे शाळेतल्या मुलांच्या बघून हे अशा सगळ्या पोज करायला ती चालू झालेली आहे. हात नाही लावला तर कसं होईल? हात लावला नाही तर समजेल कसं? नंतर आम्ही आलो वेदांच्या हेअरकटसाठी. त्याच्यानंतर आम्ही भूक लागली म्हणून काहीतरी खायला आलो. हे 7-11 जे क्लब आहे त्यांचं हे नवीन कॅफे आहे. खूप जवळच होतं आणि तिथे जायचं होतं, खूप टाईम झाला. तर आम्ही घाईघाई जवळ असल्यामुळे जाऊन आलो पटकन. खूप छान डेकोरेट केलेलं आहे. मागे टर्फ असल्यामुळे तिथे सगळी लहान लहान मुलं पण दिसत होते. फोटोसाठी खूप वेगवेगळे त्यांनी सेक्शन बनवलेले आहेत. तुम्ही मीरा रोडमध्ये असाल तर जा नक्कीच. खूप मस्त वाटलं आणि हे मध्ये जेव्हा तुम्ही बसाल तेव्हा हे सगळं डेकोरेशनमध्ये आहे. थकलो होतो दिवसभर खूप. मग आपलं हे पनीरचं एक आयटम होता, नाव लक्षात नाही आता माझं, ते मागवलं होतं आणि रेड सॉस पास्ता होता तो मागवला. फार आवडलं आम्हाला. त्यानंतर हे ज्ञान ऐका. गोड काहीतरी घरी घेऊन जाऊया म्हणून क्रीमासिया असं नवीन ओपन झालं आहे. तर आम्ही इथे आलो. खूप व्हरायटी होती, खूप छान छान होतं काय 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 काय. त्यापैकी बरंच काय मॅडमने बघितलं आणि मग घेतलं पण आम्ही तिथे. तिथे एक हे सगळे नवीन आयटम तुम्हाला दिसत आहेत, पिस्ताशिओ, कुनाफा आणि हे सगळं मिक्स असं भरपूर काय काय होतं. आणि त्यापैकी नंतर आम्ही पेस्ट्री घेतली आहे खायला आणि घरी जाण्यासाठी तो पिस्ताशिओचा जो बॉक्स होता, क्रीम पिस्ताशिओ मिक्स असा, तो तुम्हाला मी फोटो दाखवते, ते आम्ही घरच्यांसाठी घेतलं. आणि बऱ्याच व्हरायटी होत्या इथे. बकलावा होते वेगवेगळे, चीज केक पण छान छान होते. ही पेस्ट्री आम्हाला एक घेतली खायला आणि घरच्यांसाठी हे घेतलं. थँक्यू.